दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपण मराठीमध्ये एक वाक्य चांगलं आहे ते, की घोडा कशामुळे मेला. घोडा दरीत पडल्यामुळे मेला. घोडा दरीत का पडला, तर घोडा घसरला म्हणून दरीत पडला. घोडा का घसरला, कारण त्याची नाल जी होती ती घसरली. नाल घोड्याची का घसरली, कारण एक खिळा जो होता तो नीट बसला नव्हता आणि एका लहानशा खिळ्यामुळे तो अख्खा एक घोडा हा दरीत पडला आणि मरण पावला. याकोबाच्या पत्रामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपण वाचतो की जीभ घसरल्यामुळे काय होतं. आणि याकोबाचं हे 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो बघा, जेम्स चॅप्टर 3. ह्यामध्ये आपण वाचतो की जीभ हे अनीतीचे भुवन आहे. तिला वश करायला कोणीही मनुष्य समर्थ नाही. ती शांतीरहित असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. बघा, आजच्या युगामध्ये सुद्धा आपण ईमेल वाचतो, व्हॉट्सअप वाचतो आणि ह्या माध्यमाद्वारे, ह्या मीडियाद्वारे कितीतरी विष पसरलं जातं. हे जे शब्द आपण लिहितो किंवा आपण वाचतो आणि ते आपण काय करतो, फॉरवर्ड करून टाकतो. आणि हे जे वाईट विचार आहेत, ह्या खोट्या बातम्या आहेत, हे सगळं वणव्यासारखं पसरतं. लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. स्तोत्रसंहिता 34 बघा, 13वं वचन, साम 34 अँड वर्स 13. दावीद राजा म्हणतो की तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. बघा, दावीद राजा सुद्धा ह्या ठिकाणी असं म्हणत आहे, आमचे विचार हे शब्दाद्वारे असतात, ते आम्ही खूप जपून वापरले पाहिजे. आपण सुद्धा देवाला ही विनंती करू, आपले तोंडचे शब्द जे आहेत हे जीवन उभारू शकतात किंवा जीवन तोडू शकतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 39 आणि 1 वचन, साम 39 अँड वर्स 1. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चाल चलवणुकीस जपेन. माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.